मित्रांनो, आज आपला जो ट्रेक असणार आहे तो माहुली किल्ल्याचा. तुम्ही आकार व्यवस्थित बघा आणि सांगा की हा नेमका कोणाचा चेहरा वाटतोय. पाण्याचा कलर बघा, निळशार पाणी आहे. मित्रांनो, हा तो माहुली गडावरचा महादरवाजा खाली असते. मित्रांनो, आज आपला जो ट्रेक असणार आहे तो माहुली किल्ल्याचा. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, माहुली किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. तुम्ही गाडीने या, टू व्हीलरनी या, रेल्वेने आले तरी गाडी करून या. सर्वप्रथम तुम्ही किल्ल्याला जेव्हा ट्रेक चालू करताल तेव्हा तुम्हाला हे गेट लागेल आणि या तुम्हाला दाखवतो. गेट मधून तुम्ही आत आले तर सरळ पार्किंग आहे. पार्किंग दाखवतो. सरळ सरळ गाडी लावायची पार्किंग आहे. माहुली किल्ल्यावर ट्रेकला आल्यावर ही बघा, ही संपूर्ण पार्किंग आहे गाडी लावण्यासाठी. माग बघू शकता कमान आहे. कमानीतनं आता आलं की ही सर्व पार्किंग आहे. आणि तुम्ही कदाचित रात्री आले तर इथं पार्किंग लगतच पर्यटक निवास बनवलेला आहे. इथं तुम्ही मुक्काम देखील करू शकता. रात्री आले इथं राहू शकता तुम्ही आणि सकाळी सकाळी तुमचा ट्रेक चालू करू शकता. ही माहुली गडाची कमान आहे, प्रवेशद्वार आहे. पण ट्रेक चालू करण्याआधी ना मस्तपैकी इथं जुनी मंदिर आहे, त्यामध्ये दर्शन करा. शंकरचं मंदिर आहे एक नंबर. आणि त्यानंतरच ट्रेक चालू करा. ही जी कमान आहे त्याच्या डाव्या साईडला मंदिर आहे, मी तुम्हाला दाखवतो. या डाव्या साईडला मंदिर आहे, ती दाखवतो. खूप छान मंदिर आहेत. मंदिरांना जे आहे ना कौलाची छत आहे. रेणुका, येडाई आणि कालिका मातेचं मंदिर आहे हे. आणि त्यानंतर पावसाचे दिवस असल्यामुळे मस्तपैकी ओरडा चालू आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान आवाज येतोय. आणि ते तिकडं आहे ना झाडाखाली गणपतीचं खूप छान मंदिर आहे. आता इथं पाणी आहे, ते जे मला दिसतंय ना झाडाखाली ते गणपतीचं मंदिर आहे. ही दोन. आणि या इकडं तुम्हाला शंकराचं खूप छान मंदिर दाखवतो. माहुली किल्ल्याच्या पायथ्याला हे खूप छान शंकराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेर शंकराची जी मूर्ती आहे तुम्ही बघू शकता, ध्यानाला बसलेली. किती सुंदर मूर्ती आहे. इथं खाली छोटीशी पाण्याचं तळ आहे आणि वरती शंकराची मूर्ती आहे. एक नंबर मूर्ती आहे, नाथखोळा. या ठिकाणी जुनं शंकराचं मंदिर आहे. कौलाचं छप्पर आहे त्याला. एक नंबर मंदिर आहे. ट्रेक चालू करण्यापूर्वी या मंदिरात शंकरात भगवानाचं दर्शन करा आणि तुमचा ट्रेक चालू करा. माहुली गडापासून अगदी 6 किलोमीटर अंतरावर आसनगाव रेल्वे स्टेशन आहे. तेथून तुम्हाला गडाच्या पायथ्याला यायला अशा प्रकारे रिक्षा उपलब्ध आहेत. गडाच्या पायथ्याला चहा, नाश्ता व गड उतरल्यानंतर जेवण करण्यासाठी अस्सल घरगुती चव असलेला भूमिका डाबा आहे. नुकताच ट्रेक चालू केलेला आहे. ट्रेक चालू केला ना एक 100 फुटावरती उजव्या साईडला तुम्हाला आहे ना जिजामाता उद्यान लागतं. तिथं तुम्ही बघू शकता आतमध्ये मावळ्याचे स्टॅच्यू वगैरे बनवलेले आहेत. आतमध्ये मस्तपैकी तुम्ही माहुली किल्ल्याला आले तर ह्या उद्यानाला पण अवश्य भेट द्या. खूप छान उद्यान आहे आणि आपला ट्रेकिंगचा मार्ग सरळ आहे. पुढं ट्रेक चालू केल्यावर थोडं पुढं आल्यावर गणपतीचं मंदिर लागलेलं आहे इथं डाव्या साईडला. आणि इथून आपला सरळ पुढं मार्ग आहे ट्रेकचा. या कमानीतनं आपला जो किल्ल्याचा रूट आहे. माहुलीगड हा महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील एक किल्ला आहे. आसनगाव रेल्वे स्टेशन पासून हा किल्ला अगदी 6 किलोमीटर अंतरावर आहे. मित्रांनो, माहुलीगडचा जो ट्रेक आहे तो पूर्ण फॉरेस्ट मधून ट्रेक आहे. सुंदर वाहणारे, झुळझुळ वाहणारे ओढे, हिरवीगार झाडे आणि नेचर आहे ना एक नंबर आहे. मी आता ट्रेक करतोय. खरोखर तुम्ही पण ट्रेकला आले ना तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वसूल होणार आहे.
वा पुढे गाणे घालताना ब्रेकच बनवायला माऊली गडाचा ट्रेक चालू केलेला आहे. थोडासा 100-200 फुटाचा टप्पा कव्हर केलाय, पण इथे ना आजूबाजूला एवढी सुंदर फुलं आहे, तुम्ही बघू शकता. ही फुलं पूर्ण ट्रेक मध्ये हे फुलं तुम्हाला दिसतील. आता याचं मला नाव नाही माहिती, पण खूपच सुंदर फुलं आहे नाही का. तुम्ही आले तर ही तुम्हाला सुंदर फुलं तुमचं मन प्रसन्न करते. मित्रांनो, किल्ल्यावर काय काय अवघड पॅच आहे, घसारडा वगैरे थोडासा, तर ट्रेक करताना सांभाळून ट्रेक करा. एक टप्पा वरती चढून आल्यावर इथे एक व्ह्यू पॉइंट आहे, ज्याला ट्रेक स्टार्ट पॉइंट पण म्हणतात. इथे आजूबाजूने बघू शकता तुम्ही बॅरिकेड्स लावलेले आहे आणि इथून खूप छान व्ह्यू आहे किल्ल्यावर. सगळे बघा इकडून चालल्यात, पण एखादा असतोच जो आपली वाट निवडतो आणि कुठेतरी घसरून पडतो. या साईडला जास्त मित्रांनो, संपूर्ण किल्ल्यावरती ना असे आयताकृती खड्डे खांदलेले आहे. हे खूप छान प्रकल्प आहे, जेणेकरून आहे ना पाऊस पडला ना त्याचं पाणी किल्ल्यावरतीच मुरण आणि आजूबाजूचे झाडे वगैरे ना नंतरच्या काळात पण हिरवीगार राहतील, त्या दृष्टीने बनवलेलं आहे. खूपच छान संकल्पना आहे. आता मधल्या टप्प्यात आलेलो आहे, पण पावसाचा वेग खूपच वाढलेला आहे. खूपच तुफान पाऊस चालू आहे, पाऊस येतोय जातोय. मित्रांनो, प्रत्येक किल्ल्यावर आहे ना अशा प्रकारचा एक डॉगेज भाई असतोच, जो की आहे ना ट्रेकर्स बरोबर खालून वरती पर्यंत हिंडत असतो. आता वरती आला होता, आता खाली चाललंय पळत. काय आठवलं काय माहिती त्याला. ट्रेक करताना रूट व्यवस्थित आहे का नाही, तसं सोपा आहे रोड, लक्षात येतं. पण तरी पण आहे ना शिवदुर्ग प्रतिष्ठाननी जर तुम्ही नोटीस केलं तर झाडांवरती असे पोस्टर लावलेले जिथे ॲरो दाखवलेला आहे गडाकडे, आणि त्यांनी खूप छान संदेश दिलाय की प्लॅस्टिक कचऱ्याला गुड बाय करा. म्हणजे जर तुम्ही किल्ल्यावरती आले तर प्लॅस्टिक वगैरे किल्ल्यावरती टाकू नका, बरोबर घेऊन जावा, आणला असेल तरी. धन्यवाद. शिवम, माऊली गाड्याच्या शेवटच्या टप्प्यात आलोय आणि इथून एक असा पॉइंट आहे, तुम्ही बघू शकता दगडावरती माणसाचा आकार दिसतोय. आकार व्यवस्थित बघा आणि सांगा की हा नेमका कोणाचा चेहरा वाटतोय. किल्ल्यावरती अशा प्रकारे भरपूर पाण्याच्या टाक्या बघायला मिळतात. मित्रांनो, माहुली गडाची ठाणे जिल्ह्यातील एव्हरेस्ट म्हणून ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच हा किल्ला आहे. या किल्ल्याची उंची सुमारे 2815 फूट एवढी आहे. मित्रांनो, किल्ल्यावर वरती आल्यावरती इथं खूप छान पाण्याचं टाक आहे. पाण्याचा कलर बघा, निळशार पाणी आहे. तुम्ही लोक म्हणजे ट्रेकर्स आलेले ट्रेकर्स इथल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात. खूपच स्वच्छ पाणी दिसतंय. तुम्ही पण माहुली किल्ल्यावरती आले तर हे पाणी पिण्यासाठी वापरू शकता. तिथे स्वच्छ पाणी बघा, दाखव. मित्रांनो, पाण्याच्या टाकीनंतर आपल्याला जे महादेवाचं खूप छान मंदिर लागलेलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं आहे महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही किती छान आहे. त्यावेळेस इथं महादेवाचं मंदिर पाहिल्यानंतर समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. महादेवाच्या मंदिरापासून खाली उतरून आल्यानंतर आपल्याला या पारेकरांच्या देवळ्या लागतात, त्यांना आपण लेणी पण म्हणू शकतो, आणि इकडून महादरवाजाला वाटे.
मित्रांनो, हाच तो माऊली गडावरचा महादरवाजा जो तुम्ही रील मध्ये बघता. तिथं आता आम्ही आहे. खरोखर खूप छान लोकेशन आहे. माऊली किल्ल्यावरती आल्यावर या महादरवाजाला अवश्य भेट द्या. माहुली किल्ला 3 भागात विभागलेला आहे. याच्या उत्तरेकडील भागाला पळसगड म्हणतात, तर दक्षिणेकडील भाग हा भंडारगड म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याची मूळ उभारणी कोणी केली याचा कोणताही स्पष्ट ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. इसवी सन 1485च्या सुमारास हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमद याच्या ताब्यात आला. 1635 ते 36 साली जेव्हा मुघल आणि आदिलशाहीच्या संयुक्त सैन्याने निजामशाही बुडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शहाजी राजे भोसले यांनी निजामशाही वाचवण्यासाठी या बळकट किल्ल्याचा आश्रय घेतला. शहाजी राजांनी अत्यंत कठीण परिस्थितीत राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांना सुरक्षिततेसाठी जुन्नरहून माहुली किल्ल्यावर आणले होते. 8 जानेवारी 1685 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकून घेतला. 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना माहुली, भंडारगड आणि पळसगड हे तिन्ही किल्ले मुघलांना परत करावे लागले. 16 जून 1670 रोजी मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी 2 महिन्याच्या वेळेनंतर माहुलीगड पुन्हा जिंकला आणि तिथे मराठ्यांचे भगवे निशाण फडकवले. किल्ला 1817 पर्यंत मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग राहिला. पेशवाईच्या अस्तानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. 19 मार्च 1910 रोजी ब्रिटिश सरकारने या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. आम्ही उतरताना मधल्या टप्प्यात आलेलो आहे. चढताना आहे ना 3 तास लागतात, पण उतरताना तुम्हाला 2च तास लागतं, कारण पटापट अंतर कव्हर होतं. पण पायावरती लोड येतो उतरताना. बहुत खोल पानी है, उसमें ये आदमी तैर रहा है. 55 साल का नौजवान डुबकी लगा रहा है. चल मित्रांनो, आमचा आहे ना माऊली गडाचा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. आणि आता इथे एक मस्त पाऊस पडतोय, ओढा चालू आहे इकडे आणि आम्ही भिजण्याचा आनंद घेणार आहे. काय खेकडा घुसला काय? अशी मित्रांनो, अशी माझ्या जर तुम्ही जिंदगीत काय केली निसर्गाचा द्या हा